नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र मगर, राजविद्या आयुर्वेदमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत की वात रक्त हा जो व्याधी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये गाऊट आर्थरायटिस असे म्हणतात, त्या व्याधीच्या संदर्भात आपण प्रत्यक्षपणे एका पेशंटची जे आपण चिकित्सा केलेली आहे ते पाहणार आहोत. केस स्टडी केलेला आहे. तर हा व्याधी, ह्याचं नाव वात रक्त का पडलेलं आहे? ह्याच्यामध्ये स्वतंत्र रीतीने वात आणि रक्त हे कुपित असतं. रक्तगत वात हा एक सुद्धा व्याधी आहे, पण त्याच्यामध्ये वात दूषित असतो पण रक्त नॉर्मल स्थितीत असतं. हा त्यातला मोठा फरक आहे. पण वात रक्तमध्ये आपण पाहतो की वात आणि रक्त हे दोन्ही पण स्वतंत्र कारणाने दूषित असतात. तर आज आपण पाहणार आहोत की एक माझ्याकडे रुग्ण आहे. त्यांचं वय जवळपास 70च्या आसपास आहे आणि त्यांना जेव्हा सुरुवातीला आले होते तर त्यांना सगळ्या अंगामध्ये सगळ्या जॉईंट्समध्ये पेन्स होत होत्या आणि हातामध्ये स्पेशली रिस्ट जॉईंटमध्ये स्वेलिंग होतं थोडंफार आणि चटके पण मारत होते. तर इतर संधिगत व्याधी किंवा वात व्याधी किंवा आपण संधिवात ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आणि वात रक्तामध्ये एक प्रकर्षाने फरक जाणवतो की संधिगत वातामध्ये शूल हे प्राधान्य, शूल दोन्ही पण वात रक्तामध्ये पण असतंच, पण वात रक्तामधले जे शूलाचं वैशिष्ट्य असतं की त्याच्यामध्ये चटके मारणे, मराठीमध्ये आपण बोलतो, पेशंट सांगतो की चटके मारतात, सूज आहे, हे त्याचं लक्षण म्हणजे प्रत्यक्षरित्या आपण जेव्हा वात रक्ताचे पेशंट पाहतो तर त्याच्यामध्ये हे आढळून येतं. संधिगत वातामध्ये चटके मारणे हे नसतं किंवा आम वातामध्ये सांध्यातून प्रसरण वेदना असतं, म्हणजे एक सांध्याचं वेदना थांबले की दुसऱ्या सांध्यामध्ये, तिसऱ्या सांध्यामध्ये, आणि ढगाळ वातावरण झाले की जास्त वेदना असतात, त्याला आपण आम वात म्हणतो. संधिवातामध्ये मोठ्या सांध्यांचे वेदना असतात, पण वात रक्तामध्ये स्पेशली छोट्या सांध्यापासून, आयुर्वेदानुसार सांगितलं की लघु अस्थिपासून, लघु संधीपासून ह्या वेदना सुरू होतात. जास्त स्पेशली अंगुष्ठ मुलाशी जास्त वेदना असतात, म्हणजे तिथे चटके मारणे, इथं प्रेस केल्यानंतर दुखणे हे असतं. पण गरज नाही की प्रत्येक वात रक्ताच्या रुग्णामध्ये असे सिम्पटम आढळतील, वेगवेगळ्या रूपात आढळू शकतात. पण स्पेसिफिकली वात रक्तामध्ये एक गोष्ट आपल्याला आढळते की समजा एखादा रुग्ण म्हणत असेल की गुडघा दुखतोय, तर आपण त्याच्या गुडघ्याची पाहणी केली ॲक्च्युली आणि त्याला विचारलं की कुठं गुडघा दुखतो, तर तो स्पेसिफिकली सांगेल की गुडघ्याची ही बाजू दुखते. तो असं म्हणणार नाही की सुरुवातीला सांगेल गुडघा दुखतो, पण तुम्ही ॲक्च्युली ज्याला विचारलं की कुठं दुखतं तर तो एक पॉईंट दाखवेल तुम्हाला, गुडघ्याचा किंवा हाताचं जिथं दुखतं. असं आजच्या रुग्णामध्ये आपण पाहतोय की ह्यांची ट्रीटमेंट बरेच दिवस सुरू आहे, पण स्पेशली त्यांच्या रिस्ट जॉईंटला ह्या ठिकाणी दोन्ही बाजूला दुखतंय आणि इथे पूर्ण सांधा दुखत नाही, पण इथे एक पॉईंटला आणि ह्या साईडला एक पॉईंटला असे ते सांगतात की पॉइंटेड पेन आहेत, त्या ठिकाणी दाबलं तर दुखतंय किंवा तिथं चटके मारतात. तर चला पाहूया आपण आज प्रत्यक्षरित्या एका रुग्णाचं वात रक्ताची कशी आपण चिकित्सा केलेली आहे. त्यांना आयुर्वेदिक औषधं पण बरेच दिवस दिले आपण, इतर ठिकाणचे सांधे त्यांचे बरे आले, पण रिस्ट जॉईंटचं जे आहेत ते चटके काही थांबणं, त्यासाठी आपण त्यांना जळू लावले आणि आपण पाहतो त्यांच्यामध्ये कसे इम्प्रूव्हमेंट आढळून आली वात रक्ताच्या ह्याच्यामध्ये. रक्तशुद्धीची पण औषधं आणि वात कमी करण्याची औषधं, सुरुवातीला सामावस असेल तर आम पचनाचे औषध देऊन आपण त्यांना स्टेप बाय स्टेप कसं कव्हर केलेलं आहे आपण बघूया. आणि आज फक्त त्यांचे जे रिस्ट जॉईंटसाठी जे पेन्स आहेत किंवा इथला जो त्रास त्यांचा आहे, जो औषधाने सुद्धा कमी आला नाही, पूर्ण कमी आला नाही, इतर जॉईंट्स कमी आलेत दुखायचे, पण रिस्ट जॉईंटचे कमीला आपण त्यांना आज जळू लावणार आहोत. चला मित्रांनो, आज बघूया आपण जळू वात रक्ताच्या पेशंटमध्ये कशी लावली जाते आणि कसं त्यांना फरक जाणवतो. तर यांचं नाव आहे अक्काताई शिवाजी पाटील, वय 70 वर्ष. तर 13 फेब्रुवारी 2024 या दिवशी या माझ्याकडे आल्या होत्या. ज्या दिवशी आल्या होत्या त्यांचे सगळे सांधे दुखायचे शरीरातले, स्पेशली ह्या ज्या वेदना होत्या यांना चटके मारणे, सांध्यामध्ये चटकं मारणे, अंग गरम होणे हा त्रास होता. स्पेशली त्यांच्या डाव्या हातावर, इथे आपण पाहू शकतोय, कुठं होता तुम्हाला त्रास, दाखवा जरा. सुरुवात कशी झाली ते सांगा. सुरुवात म्हणजे सगळं अंग दुखायला लागलं आधी. बर. अंग दुखायला, सांधं दुखायला लागलं. बर. मग तुमचा छोटं सगळं सांधं दुखायचं, सुरुवात छोट्या सांध्यापासून झाली. मग तेव्हा तुमच्याकडे आले औषध, जसं पत्ते पाडेल तसं औषध खाईल तसं कमी 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 येते आले. बर. आता सांधा सगळ्यात जास्त कुठला अजून दुखतोय? डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा. बर.
बाकी सगळं सांधे दुखायचे कमी कमी आले. आणि हे सांध्याची इथे जी सूज आहे होय. ही परवा मागल्या वेळेपेक्षा पण कमी आहे. तर इथं दाखवा जरा असं कॅमेऱ्याच्या समोर. इथं तुमचं दुखतंय आता बरोबर. होय. हा सगळा सांधा दुखतोय असं ते सांगतायत, पण ऍक्च्युली ह्या सांध्याची ही बाजू दुखते. ही बाजू पण दुखते आणि ही बाजू पण दुखते. बरोबर आहे. म्हणजे काय आपल्याला हे वात रक्तामध्ये एक लक्षात येतं की पॉइंटेड पेन असतं, असा पूर्ण सांधा दुखत नाही आणि चटकं मारतात ना तुम्हाला, गरम होते. गरम होते. तर इतर सांधे यांचे दुखायचे कमी आलेले आहेत. मानजे शिरा हा हे आलंय का? हा तर गुडघं पण कमी आले. हा सगळं कमी येतो आजार इतर औषधानं. पण जर रक्तदृष्टी जास्त असेल, जसं आपण वात रक्तला ॲलोपॅथीमध्ये गाऊट आर्थरायटिस म्हणतो, युरिक ॲसिडचं जे डिपॉझिशन होतं, तर रक्तदृष्टी जर जास्त असेल तर ते औषधानं कमी येत नाही, आपल्याला तर जळूच लावावे लागते. तर आज आपण त्यांना हे 2 जे सांधे आहेत स्पेशली हाताचे, तिथं आपण जलोका विचरण करणार आहोत. तर आपण पाहूया कसं जलोका आपण लावायची आणि त्याचे रिझल्ट 1-2 दिवसानंतर सुद्धा आपण त्यांना पुन्हा विचारू की काय त्यांना फरक जाणवते ते. तर चला मित्रांनो, आज आपण जळू लावूया त्यांना. प्रथमतः आज आपण बघूया की नेमकं त्यांना वेदना कुठं होतात आणि ते मार्कर कुठं दुखते जरा सांगा तुमचं जास्त. ही गाठच सगळी, ही दुखते ही गाठ सगळी दुखते की ह्या बाजूला दुखते? ह्या बाजूला दुखते बघा. थांब. ही दुखतेच. हे जे मी मार्क केले त्यातच आज दुखतंय तुमचं बरोबर. हे आणि कुठं दुखते? हे जास्त इकडे दुखते. ती धरते नका तिथंच ते बरोबर धरते, काय काळजी करू. ते आता ते तुमचे हे दुखतंय बरोबर. हा आणि हे इथं दुखते, इकडं दुखतंय. नाही इकडे एवढं नाही. इथंच दुखते. तर यांना आपण जळू म्हणतो. हे पाण्यामध्ये राहणारा एक जलचर प्राणी आहे. काय नसतं इकडं बघा. हात कॅमेऱ्याच्या समोर घ्या म्हणजे त्यांना दिसेल. असं घ्या. तर ह्या साईडला लावायचं ना आपल्याला. इथे काही होत नाही, बारीक मुंगी चावल्यासारखं होतं. कमी आहे ना. हो. काय होत नाही. याप्रमाणे आपण बघतो की इथं जळू लागलेली आहेत सध्या. बारीक मुंगी चावल्यागत होतं सुरुवातीला, कमी येतं. आता हलत. आपण एका ठिकाणी आता त्यांना जळू लागलेले आहे. हे तिथं रक्त, जे दूषित रक्त आहे त्या ठिकाणचं ते शोषून घेत आहे. ठीक आहे, आपण पुढच्या बाजूला येतं लावू. सुरुवातीला तसं हे करतो. जरा वर घ्या थोडा. तुमचं चटकं वगैरे मारायचं सगळं कमी आहे. 1 वर्ष तुम्ही ते सहन केले. काय कमी आलं की माझं काय औषध रेग्युलर खातो मी किती दिवस लागले. क्लिअर करतोय काळजी करू. जरा हात इकडे घे माझ्याकडे, पुढे तिकडे ते जीवना ना हलवू नको.
आराम वाटते. तिथं आहे तिथं धरते नाही ते एकदम तेवढं आहे. तर आपण बघू शकतो की आता इथं दुसरी पण जळू लागले ह्या बाजूला. इथलं दूषित रक्त ते काढायला लागले. जलोका उच्चारण लिच थेरपी ही आयुर्वेदातली अधिकृत थेरपी आहे. ही कोणी नवीन व्यक्तीने किंवा सायंटिस्टनी शोधलेली नाही आहे. ही अधिकृत जे वेदाचा भाग आयुर्वेद आहे, वेदामध्येच ही सांगितले. स्पेशली धन्वंतरीजी पाहतो आपण, त्यांच्या डाव्या हातामध्ये जलोक आणि उजव्या हातामध्ये जळू आणि डाव्या हातात अमृत कलश असतो. तर जळूचं महात्म्य एवढं आहे की कुठल्याही ठिकाणचं दूषित रक्त काढण्याचेच त्यांचं कौशल्य असतं. सिरिंजने सुद्धा आपण रक्त काढू शकत नाही एवढे, पण हे जळूचं एक वैशिष्ट्य आहे की त्या ठिकाणचं ते दूषित रक्तच बाहेर काढते, कोणताही त्रास न होता पेशंटला. तर आपण पाहूया की ह्या साईडला एक जळू लावले आणि इकडे मगाची लागलेली आहे. ती रक्त ओढत आहे आता. हां, ते सुरुवातीला थोडं बारीक मुंगी चावल्यागत होतं, पण ओव्हरऑल तुम्हाला काही जास्त त्रास होणार नाही. सुरुवातीला जास्त थोडं दुखल्यागत होतं. हे बघूया आपण. आता जळू जी मगाशी इथं लावली होती, आपण मार्क केला होता सुरुवातीला, त्याच्यामध्ये लावलेले बरोबर. आता ही जळू केवढी रक्त पिऊन फुगलेली आहे. या बाजूची पण तशीच आहे. ही अजून कमी आहे कारण हिला नंतर लावली होती आपण. तर ज्या ठिकाणी दुखते त्या पॉईंटलाच आपण जळू लावलेले आहे. जळूमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. तर ही जी आहे ती शुद्ध जळू आहे. काही विषारी पण जळूंचे प्रकार आहेत, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधी हा उपचार करू नये. योग्य आयुर्वेदिक डॉक्टरही हे लावू शकतात. पेशंटने स्वतःहून ट्राय कधीही करू नये. आणि विषारी जळू जर लागली तर सर्व अंगाला खाज उठते. आता आपण यांच्या ही वातरक्ताची चिकित्सा सुरू आहे जलोकाचरण. ह्यांच्या खाण्यामध्ये काय काय आलं होतं त्या गोष्टी आपण त्यांना विचारू. तर पूर्वी हे जे तुम्हाला त्रास होत होता, म्हणजे सुरुवात झाली त्याच्या अगोदर तुमच्या खाण्यापिण्यामध्ये काही गोष्टी होत्या त्या जरा सांगा. चहा किती वेळा पित होता? चहा काय दिवसातून 2-4 वेळा होतो. बरोबर. शिळं खाण्यात येत होतं? ते काय कायम खायचं. रोज खात होता शिळं? रोज टाकायचं कसं मग खायचं. बर, म्हणजे भाकरी भाजी भात काय असेल रोजच्या रोज शिळं होतच? रोज नेमान आहेच. बर. ते सोडून आणखीन काय यायचं? जसं दही खाण्यात येत होतं? ताक दूध सगळंच. जेवणासोबत दूध घेत होता? त्याशिवाय मला जेवणच जायचं. बरोबर. कढी खात होता? सगळं जाऊ. बरं. जेवताळी किती पाणी प्यायचं? पाणी काय पोटभर प्यायचंच की. एक तांब्या? एक तांब्यावर पितो आधीमध्ये आणि आहे. बरं. तर तुमचं काम हे शेतातलं होतं बरोबर? होय, शेतात. सकाळपासून म्हणजे दिवसभरात किती वेळ तुम्ही उन्हात काम करत होता? सकाळचं गेलं की कुठं 2 वाजता तासभर एक थांबायचं. बरं. दिवसभर उन्हात. बरोबर. म्हणजे सकाळी 10ला गेलं की संध्याकाळी 5 पर्यंत उन्हामध्ये खूप काम केले. ठीक आहे. तर आपण बघू की ह्यांची रक्तदृष्टीजन्य आणि वात वाढवणारी हेतू आहेत. त्याच्यामुळे वात रक्त हा यांना व्याधी झाला होता. जनरली सांधेदुखी म्हटलं की लोकांना रेग्युलर सांधेदुखी वाटते, पण जर आपण पेशंटचे हेतू पाहिले आणि स्पेशली जे सांधे दुखतात पेशंटचे, त्याच्यामध्ये हे वात रक्तामध्ये छोट्या सांध्यापासून सुरुवात होते. गरज नाही छोट्या सांध्यापासून व्हावी, पण आयुर्वेदानुसार सांगितले की लघु संधी जिथून स्टार्ट होतं. पण एक वैशिष्ट्य याच्यामध्ये की चटके मारणे, गरम होणे सांधा हे जास्त असतं. आणि सांधा जे दुखतोय म्हणतो ते पॉइंटेड पेन असतं. जसं आपण ह्यांच्या सांध्यामध्ये बघू की हा रिस्ट जॉईंट तो दुखतोय म्हणतात, पण ॲक्च्युली जर बघितलं तर हा पॉईंट एक त्यांचा दुखतोय आणि ह्या बाजूला हा पॉईंट एक दुखतो.
तर हे पॉइंटेड पेन असतात, म्हणजे पूर्ण सांधा नाही तर त्या ठिकाणी एक स्पेसिफिक पॉईंटला दुखत असतं. हे वातरक्ताचं एक वैशिष्ट्य आहे. आणि त्यांना रेग्युलर संधी वाताची जर औषध दिली, उष्ण गुणधर्मात पित्त वाढवणारी, तर त्रास खूप वाढतो. कारण की वातरक्तामध्ये वात आणि रक्तदुष्टी असते. त्यामुळं आता इथं बघूया आपण, जळू इथून निघालेले आहे. तर एक जळू जी लावली होती ती निघालेली आहे. इथून थोडासा रक्तस्राव होत आहे. ही अजून सुरू आहे. ही जळू आपल्याला निघालेली आहे. तर आपण जर तिच्या तोंडामध्ये जर हळद टाकली तर आपण बघू की ती जिने ते रक्त पिलेलं आहे ते बाहेर काढावं लागतं, नाहीतर तिचा मृत्यू होऊ शकतो. तर ही आयुर्वेदात एक टेक्निक आहे की हळद जर तिच्या तोंडावर टाकली तर तिनं पिलेलं रक्त असतं ती बाहेर ओकते, आणि त्याहून आपल्याला कळतं की रक्ताचं स्वरूप काय आहे. हळद टाकल्यामुळे तिला काही इजा होत नाही, फक्त वमन होऊन जातं तिचं, जे पिलेलं आहे ते रक्त सगळं उलटी करून टाकते. जशी सुरुवातीला जळू लावतावेळी होती तशी दिसली पाहिजे आपल्याला, म्हणजे ते लक्षात येते की तिचं सगळं रक्त अंगातलं निघून गेलेलं आहे. पूर्वीच्या साईज एवढी झाली पाहिजे. आपण बघूया की सुरुवातीचे रक्त आता ती ओकायला लागलेली आहे. थोडं काळपटपणा आहे नंतर जे रक्त ओकत आहे त्यातलं. जोपर्यंत ती पूर्ण रक्त ओकत नाही तोपर्यंत आपल्याला तिच्या तोंडावर हळद टाकावी लागते. एकतर ह्याच्यामुळे जळू जिवंत राहते आणि रक्ताचं आपल्याला परीक्षण करता येतं, ही रक्तदृष्टी कशी आहे. रक्त जे आहे ते काळपट वर्णाचं आहे, कृष्णवर्णी आहे. सुरुवातीचे रक्त थोडं लालसर नॉर्मल होतं, जसं की नंतरचं रक्त ओकले ती काळपटपण आहे त्याच्यामध्ये, जे ह्यांना चटके मारणे वगैरे ही लक्षणं दाखवतं. हे बघू शकता, हे या साईडचं रक्त.
हो तेच ते सुटतं. एक अंदाजे 20 ते 30 ml च्या आसपास रक्त तिने ओकलेले आहे. नमस्कार. परवा आपण ज्या पेशंटला जुळू लावली होती ते 3 दिवसानंतर आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण विचारूया त्यांना आता जळू लावल्यानंतर त्यांना काय फरक जाणवलेला आहे, सूज कशी आहे, चटके मारणी कशी आहे. तर सांगू शकता तुम्हाला परवा जो त्रास होता जळू लावायच्या अगोदर आणि आता जळू लावल्यानंतर आता 3 दिवस झालेले आहेत. आता चटकं बिटकं काय नाही. बरं, सूज कशी आहे जरा दाखवा. सूज जरा आहे, सूज साधारण आहे. पण पहिल्यापेक्षा किती रुपयातली किती कमी आहे? आणि 8 आणे आले. म्हणजे 50% तुमची कमी आली. कमी आले. आणि चटकं मारायचं कसं होतं? अजिबातच नाही. एकसारखं मारत होतं पूर्वी. आता काहीच नाही. बरं, आणि ह्या बाजूला? इकडं नाही, इकडंच नसतं. हा, मग तेच इकडं पण मारत होतं ना त्या दिवशी. इकडं काय? दोन्ही बाजूला पण जळू लावली होती. जरा दाखवा. आहे ना काही. हे बघा. हे जळू लावलेलंच आहे. ह्या बाजूचं दाखवा. हे बघा. आणि इथं होतं. ह्या 2 ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना चटके मारत होते, जे दुखत होतं आणि थोडी सूज होती, आपण लावलेलं आहे. तर त्यांचं एकीकडलं क्लिअर झालं. हां, आणि एकीकडे जरा दुखतंय. जरा दुखतंय म्हणजे पूर्वीपेक्षा 50%, पण चटके थांबलेले आहेत. चटके थांबले. जरा जरा दुखतंय. त्या औषधानं बाकीचं कमी येईल. मासून. हां, ठीक आहे. आता हाय त्या औषधानं कमी येईल. हो हो हो. आता राहिलेले आपण जे पोटातनं औषध घेणार त्यानं तुमचं राहिलेलं कमी येणार. आपण पाहिलं आहे की आता जळू लावून पेशंटमध्ये आज काही इम्प्रूव्हमेंट आढळून आली. ती आपण रुग्णाला जळू लावायच्या वेळेला आपण पाहिलेला एक व्हिडिओ आहे. आजचा एक व्हिडिओ जो 3 दिवसानंतर रुग्ण आला होता माझ्याकडे. तर आपण पाहिलं की त्याचे सूज बऱ्याच अंशी कमी झालेले आहे. चटके मारणे ते म्हणतात की 50% कमी आहे. हळूहळू कमी होतील त्या सगळ्या गोष्टी. कारण की वात रक्तामध्ये जर रक्तदृष्टी जास्त असेल तर निव्वळ औषधाने तो फरक येत नाही. आपण जळू लावली त्यामुळे तिथले दूषित रक्त जे आहे ते निघून गेलेलं आहे. त्यामुळे तिथलं चटकं मारणे आणि रक्तदृष्टी हळूहळू कमी येईल. बाकीचं जे सिम्पटम आहेत कदाचितच त्यांना पुन्हा एकदा लावायला लागेल किंवा आहे त्या औषधावरती ते कव्हर होईल. पण एवढी इम्प्रूव्हमेंट आपण जळूने लावल्यानंतर पाहू शकतो की फास्ट रिझल्ट येतो. थोडे लावणे त्रासदायक गोष्ट आहे, पण जर औषध उपचारांनी कमी नसेल तर जलौकविचरण, ज्याला आपण लीच थेरपी म्हणतो, ही आयुर्वेदाची एक अधिकृत पंचकर्मातला चिकित्सा आहे. तर ह्याच्याद्वारे आपण पाहिलं आज की कसं एक वयस्कर रुग्ण, स्त्री रुग्ण, ज्यांच्यामध्ये आपण रिस्ट जॉईंटचे जे पेन होते ते कमी आलेले आहेत. तर जसे आपण आज वात रक्ताचं पाहिलेलं आहे याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या आजारावरती आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत. तसेच आपली ही जी वेबसाईट आहे rajvidya.com, ह्याच्यावर तुम्ही गेला तर हे आजार का होतात, प्रकृतीचे नियम काय, आजार होण्याचे मेन कारणं, जसं आपण बघतो की सगळ्याच बाबतीत अज्ञान हे सर्व दुःखाचं कारण सांगितलेलं आहे. जर लहान मुलाने जाळामध्ये हात घातला तर अग्नी त्या लहान मूल आहे म्हणून त्याला माफ करत नाही, अग्नीद्वारे त्याला चटके बसतात किंवा भाजलं जातं. तसंच प्रकृतीचे जे नियम आहेत त्याचे जर ते नियम जर आपण तोडलेत तर नक्कीच आपल्याला त्रास होतो. आणि आपण समाजात पाहतो की लोकांना BP, शुगर हे घरटी झालेलं आहे, वेगवेगळ्या आजाराने त्रस्त आहेत लोक, आयुष्यमान कमी आलेलं. त्याचं कारण मेनला आहे की आपण आयुष्याचं आयुर्वेद जो आहे, म्हणजे जो प्रकृतीने किंवा भगवंतानी जे आपल्याला आयुर्वेदाचे नियम घालून दिलेले आहेत, आरोग्याचे नियम घालून दिलेले आहेत, प्रकृतीचे जे नियम घालून दिले आहेत, ते जर आपण पालन नाही केले, ते जर नियम आपण तोडले तर नक्कीच आपल्याला त्रास होतो. तर ह्याच्यामागे अज्ञान हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. कारण अज्ञानामुळेच आपल्याला वाटतं की अरे, जसं आपण पाहतो की लोकांना दूध आणि जेवणासोबत दूध घ्यायचं माहीत नसतं, त्याच्यामुळे त्वचा विकार होतात, वेगवेगळे व्याधी होतात. तर जेव्हा मी रुग्णांना सांगतो की हे तुम्ही घ्यायला नको पाहिजे होतं, ते म्हणतात की आम्हाला माहितीच नव्हतं. तर माहीत नसणे हे एक्सक्यूज नाही आहे. जसं ट्रॅफिकमध्ये तुम्ही सिग्नल तोडला आणि म्हटलं की मला हा सिग्नल तोडणे हा नियम माहितीच नव्हता,
तर ट्रॅफिकवाला आपल्याला माफ करत नाही, तसं प्रकृती आपल्याला माफ करत नाही, ती डायरेक्ट आपल्याला शिक्षा देते. कुठं आपल्याला कोणी व्यक्ती दिसत नाही आहे आपल्याला शिक्षा देताना, पण शिक्षा ही आजाराच्या स्वरूपात आपल्याला मिळते. तर जेवढं आपण ज्ञान ग्रहण करू, ज्ञानाद्वारे ह्या गोष्टी समजू आणि ते आपल्या आचरणामध्ये आणू, तर आपण रोगमुक्त राहू आणि आपलं जीवन सुखपूर्वक जगू. तर हे करण्यासाठी आपल्याला हे आरोग्याचे नियम आहेत तरी काय, प्रकृतीचे नियम कोणते आहेत, याच्यासाठी आपण राजविद्या वेबसाईटवर जायचं आहे. तिथं आपल्याला पाहायला मिळेल की प्रथमतः तुमची प्रकृती तुम्ही शोधा. एक 24 प्रश्नांची टेस्ट आहे, क्विज आहे. रजिस्टर करा प्रथमतः, त्यानंतर लॉग इन होऊन तुमची प्रकृती शोधा किंवा फाइंड युअर बॉडी टाईप्स. ही वेबसाईट जगभरातील सर्व लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ज्या लँग्वेज, आता मराठी तुम्ही जर लोक असाल तर तुम्ही मराठीवरती लँग्वेज सिलेक्ट करा आणि त्यानुसार तुम्ही ही क्विज द्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला 44 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यानंतर तुम्हाला हे सॉफ्टवेअर किंवा ही वेबसाईट शेवटी तुमची प्रकृती कोणती आहे, वातज आहे, पित्तज आहे, कपज आहे की द्वंद्वज आहे किंवा सान्निपातज आहे, जे 7 प्रकारच्या प्रकृतीपैकी तुमची प्रकृती कुठली. एकदा का तुम्हाला तुमची प्रकृती समजली, जसं म्हणतो ना आपण, जर तुम्हाला तुमचे जर व्हेकल डिझेलचे आहे की पेट्रोलचे आहे हे जर समजलं, त्यानुसार तुम्ही त्याला गाडीमध्ये डिझेल टाकायचं आहे की पेट्रोल टाकायचं आहे तरच ती व्यवस्थित चालणार. नाहीतर तुम्ही जर विरुद्ध केलं, डिझेलच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं की पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल टाकलं, तर परिणाम तुम्हाला मी सांगायची गरज नाही, तुम्हाला कळेलच. तसं आपली प्रकृती जर वातज असेल तर वातज प्रकृतीसाठी जी दिनचर्या, ऋतुचर्या, जे आहार विहार आहे ते आपण पालन केलं तर आपल्याला आजार होणार नाहीत. जर पित्तज असेल तर पित्त वाढवणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत, त्यांनी कुठली लाईफस्टाईल जगली पाहिजे, कुठले आहार घेतला पाहिजे, तर हे नियमावली जे आहे ते आपल्याला ह्या वेबसाईटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण हे वेबसाईट पूर्णपणे पहा. प्रथमतः तुम्ही तुमची प्रकृती शोधा, मग त्यामुळे तुम्हाला जसं दिनचर्या सेक्शनमध्ये गेला तर तुम्हाला समजेल की दिनचर्येनुसार तुम्ही कुठल्या प्रकारचं जे दातून आहे, दंतमंजन वापरायचं आहे ते तुम्हाला समजेल. आयुर्वेद खूप स्पेसिफिक आहे, प्रकृतीनुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. तुमची वातज प्रकृती असेल तर वातज दिनचर्या, वातज ऋतुचर्यानुसार ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही फॉलो करा, त्यामुळे तुम्ही निरोगी राहाल. तसेच ह्याच्यामध्ये हेल्थ पिनल कोड HPC ही एक गोष्ट आपण इम्प्लिमेंट केलेली आहे. ॲक्च्युली हे जे नियम आहेत आयुर्वेदामधले ते स्कॅटर्ड आहेत, असं स्पेसिफिकली एका कुठल्या अध्यायामध्ये नाहीत की हे तुम्ही नियमावली वाचा आणि मग तुम्ही निरोगी राहा. तर आपण प्रयत्न केलेले आहेत, अजूनही रिसर्च सुरू आहे, अजूनही त्यात अपडेट होत जातील. पण HPC हेल्थ पिनल कोड ह्याच्यामध्ये तुम्ही कुठले नियम आयुर्वेदात सांगितलेले आहेत आणि ते जर नियम तोडले तर तुम्हाला काय त्रास होईल हे HPC सेक्शनमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर एक सेक्शन येतो की हेल्थ सिग्नल. ह्याच्यामध्ये जसं तुमच्या बॉडीमध्ये काही गोष्टी दिसतात की काही लोकांना चेहऱ्यावरती किंवा त्वचेवरती फिकट पांढरे डाग दिसतात किंवा दातावरती स्पॉट दिसतात किंवा नखावरती स्पॉट दिसतात, हा एक सिग्नल बॉडी देते. ह्याच्यामुळे आपल्याला काय कळतं की जसं पोटामध्ये जंत असतील तर ह्या गोष्टी आपल्या शरीरावर मॅनिफेस्ट होतात. ॲक्च्युली एक्सपर्ट डॉक्टर आहे ते इमिडिएटली तुम्हाला पाहून डिटेक्ट करतात की यांच्या पोटामध्ये जंत आहेत. किंवा जर जीभ एखाद्याची पांढरट असेल, जर कोटिंग पांढरा आला असेल, जिभेवरती नेहमी येत असेल किंवा तोंडाचा स्मेल येत असेल, किती दात तुम्ही स्वच्छ करून सुद्धा जर स्मेल येत असेल, कोटिंग येत असेल, तर हे स्पष्ट दाखवतं शरीर की तुमच्या शरीरामध्ये अपचन आहे. त्यानुसार मग तुम्ही पचनक्रिया वाढवणारे औषध घेऊ शकता. आणि हे सिग्नल मिळून सुद्धा जर तुम्ही ते टाळल्यात त्या गोष्टी तर तुम्हाला पुढे जाऊन गंभीर आजार होऊ शकतो. जसं छोटे छोटे नियम तुम्ही जर तोडत गेला, सिग्नल तोडत गेला, तर एक दिवस तुमच्यावरती मोठी रक्कम किंवा पेनल्टी बसेल. तुम्ही त्याच्या वेळी त्या गोष्टी समजून त्याला रिस्पेक्ट देऊन जे नियम आहेत आपण नियम पालन केले पाहिजेत. आणि जर काही थोडा त्रास उद्भवला असेल तर त्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सेने तो टाळला पाहिजे. तसंच ह्याच्यामध्ये सद्वृत्त हे सुद्धा मेन्शन केलेले आहेत, हेल्थ एटिकेट्स, की आपलं राहणीमान कसं असलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे. ह्याच्यामध्ये फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल हे एटिकेट्स दिलेले आहेत. आपली वर्तणूक कशी असली पाहिजे. याच्यामध्ये फक्त आरोग्याच्या दृष्टीने नव्हे तर इतर जीवनाच्या आपल्या ज्या बाबी आहेत, आध्यात्मिक सुद्धा किंवा व्यवहारात सुद्धा आपण कसं वागलं पाहिजे, एटिकेट्स ह्या दिलेल्या आहेत आयुर्वेदानुसार. ते तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होईल. सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये दिनचर्या, जसं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेस तोपर्यंत आपलं आयुर्वेदानुसार शेड्यूल कसं असलं पाहिजे, काय काय गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत. दात घासण्यापासून, आंघोळ करण्यापासून, जेवण घेण्यापासून सगळ्या गोष्टी कशा आपण शेड्यूल करू शकतो. झोपण्यापर्यंत सुद्धा
काही गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण आयुर्वेदाच्या नियमानुसार जर फॉलो केल्या, जेवताना सुद्धा कुठलं अन्न प्रथमतः खायचं, कुठल्या टेस्टचं अन्न प्रथमतः खायचं, कुठलं शेवटी खायचं, हे जर तुम्ही नियमावली पालन केली तर तुम्हाला भविष्यात कधीही त्रास होणार नाही किंवा कमीत कमी त्रास होईल. तसेच ऋतूनुसार आपण पाहतो की ऋतू जर बदलला की आपल्याला त्रास होत असतो. ह्याचं कारण म्हणजे आपण ऋतू ही जी गोष्ट आहे ऋतुचर्या हे आपण कधी पाहतच नाही की अरे ऋतू बदलला की आपण काय लाईफस्टाईल आपली बदलली पाहिजे. आयुर्वेदांमध्ये ह्या सांगितलेल्या आहेत 6 प्रकारचे 6 ऋतू आहेत. त्या प्रत्येक ऋतूनुसार आपण 2-2 महिन्याचा एक ऋतू असतो, हे आपण ऋतुचर्या सेक्शनमध्ये पाहू. आणि त्या ऋतूत कसे आपण जसं आता हा जेव्हा व्हिडिओ आपण म्हणतो त्यावेळी हेमंत ऋतू सुरू आहे, तर हेमंत ऋतूत काय केलं पाहिजे. जसं त्वचेवर थंडी असते आणि त्वचेवर खूप रुक्षता येते, आपण पाहतो की ड्राय बॉडी होते, तर आयुर्वेदामध्ये पहिल्यांदा सांगितलं की ह्या ऋतूत तुम्ही अभ्यंग केला पाहिजे. तर हा एक जास्त त्यातला एक भाग झाला. अशा प्रकारे आपण त्या ऋतूत त्या गोष्टी फॉलो केल्या. पंचकर्म आपण त्यामध्ये कुठलं केलं पाहिजे तर आपण हेल्दी राहू. तसंच ह्याच्यामध्ये व्याधी किंवा डिसीज हा एक सेक्शन दिलेला आहे. तर तुम्ही जर निरोगी असाल तर काही वाचण्याची गरज नाही, पण तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये एखादा किडनी स्टोन असेल किंवा आपण आज चर्चा केली की वात रक्त हा व्याधी आहे, तर त्याच्याविषयी डिटेल नॉलेज दिलेलं आहे. जसं मगाशी म्हटलं की आपल्याला जर एखादी गोष्ट कशामुळे होते हे जर कारण माहिती असेल तर जसं वात रक्तामध्ये काही कारणं सांगितलेली की वात कुपित होणारी किंवा रक्त कुपित करणारे काही गोष्टी आहेत, त्या जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्या करणार नाहीत. त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन तो आजार होणार नाही. आणि ज्या रुग्णाला ऑलरेडी आजार झालेला आहे तर त्यांना ह्या समजलं की अरे ही चूक आपण केली होती खाण्यापिण्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास झाला आहे. तर ती गोष्ट टाळणे, हेतू विपरीत चिकित्सा आपण त्याला आयुर्वेदा म्हणतोय. तर आपण जनरली पाहतो की लोकांना वाटतं की फक्त औषध घेणे ही चिकित्सा असते, पण ॲलोपॅथी असेल किंवा आयुर्वेद असून दे तुम्हाला रिझल्ट येतो, पण जर ज्या कारणाने तो व्याधी झालेला आहे ही गोष्ट तुम्ही टाळली नाही तर व्याधी तुम्हाला तो पुन्हा होणार. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे की कारण शोधणे प्रत्येक गोष्टीचं. जर कारण समजलं तर त्याचं जे कार्य आहे म्हणजे आयुर्वेदाच्या किंवा आरोग्याच्या बाबतीत जो व्याधी निर्माण झालेला आहे त्याला बरं करणे खूप इझी पडतं. तसेच ह्याच्यामध्ये बाकीचे पण सेक्शन्स आहेत. आणि जसं प्रकृती शोधणे, तुमची बॉडी टाईप्स शोधणे, हे जसं आहे तसं मानस प्रकृती तुमची सत्व आहे, रज आहे, तम आहे की मिक्स आहे, ही सुद्धा तुम्ही या वेबसाईटवरती पाहू शकता. आणि त्यानुसार हे सगळं फ्रीमध्ये आहे, तुम्हाला कुठलेही पैसे द्यायचे नाही आहेत. फक्त तुमची प्रकृती शोधल्यानंतर तुम्हाला जर डिटेल पाहिजे असेल काही गोष्टी तर ते तुम्हाला तिथं पे करावं लागेल. तुमच्या प्रकृतीनुसार तिथं तुम्ही लाईफस्टाईल, आहार विहार कसा घ्यायचा तुमच्या प्रकृतीनुसार स्पेसिफिकली दिलेलं आहे. तसेच तुम्हाला काही कन्सल्टेशन करायचं असेल, तुम्ही निरोगी असाल तरीही तुम्ही निरोगी राहण्यासाठी किंवा काही तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुम्ही स्वतः काही आजारानं त्रस्त असाल तर तुम्ही डायरेक्ट आपले कन्सल्टेशन बुक करू शकता. तसेच ह्याच्यामध्ये एक फॉर्म आहे की तुम्हाला वेळ नसेल डायरेक्ट इथं भेटायला तर किंवा फोनवरती बोलायला, पण ते एक फॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काय त्रास होतात ते सगळे तिथं तुमची लाईफस्टाईल ते जो फॉर्म आहे खाली युअर हेल्थ कन्सल्टेशन म्हणून जो एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये तो तुम्ही फॉर्म फिल करा. आमच्याकडे तो सगळा डेटा येईल, त्यानुसार तुम्ही कन्सल्टेशन बुक करा, त्यानुसार आम्ही तुम्हाला गाईड करू. ह्याच्यामध्ये बरेच प्रश्न दिलेले आहेत, 15 मिनटं तुम्ही वेळ काढावा लागेल. जर तुम्ही म्हणत असाल की हा फॉर्म खूप मोठा आहे, आम्ही एवढं कधी वेळ देऊ, तर तुम्ही बरे होऊ शकत नाही किंवा तुम्ही तुमच्या हेल्थला इम्प्रूव्ह करू शकत नाही. एक लक्षात ठेवा की तुम्ही ज्या गोष्टीला वेळ देता जीवनात ती गोष्ट तुम्हाला मिळते. पैसे कमवण्यासाठी आपण 12-12 तास काम करतो, आपल्याला पैसे मिळतात. जर आरोग्यासाठी तुम्ही 15 मिनटं देऊ शकत नसाल तुमची प्रकृती शोधण्यासाठी किंवा तो फॉर्म फिल करण्यासाठी, तर तुम्हाला आरोग्य हे सुद्धा एक धन सांगितलं आहे, आरोग्यम धन संपदा, ते तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे हे ज्ञान अर्जन करणे. कारण जसे आपण 10वी-12वीमध्ये किंवा आपल्या डिग्री कोर्समध्ये जे सब्जेक्ट असतात, आपण असं म्हणत नाही की 6 सब्जेक्ट आहे त्यातलं मी 4चा अभ्यास करतो, 2चा मी काही करणार नाही. तसं करता येत नाही. आपल्याला 6ही सब्जेक्टमध्ये ॲव्हरेज मार्क पाडून पास व्हावं लागतं, तरच आपण पुढं जाऊ. तसंच हे जीवनाचे सब्जेक्ट आहेत. जसे पैसे कमवणे हा सुद्धा जीवनाचा एक भाग आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तसंच हेल्थ कमवणे, आरोग्य कमवणे हा सुद्धा तुमच्या जीवनाचा, आपल्या जीवनाचा एक सब्जेक्ट आहे, हा तो विषय आहे ज्याला आपल्या समाजामध्ये पूर्णतः टाळलं जातं. आणि त्याच्याचमुळे आपल्याला पुढे जाऊन खूप त्रास होतात. अध्यात्मानुसार जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शनम, हे 4 ज्या गोष्टी आहेत त्या टाळता पण येत नाहीत आणि अतिशय दुःख देणार आहेत. म्हणजे एक वेळ तुम्ही पैसे नसेल तर काहीतरी तडजोड करू शकता आणि अवेलेबल करू शकता, पण
तुम्ही आजारी पडल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुम्हाला स्टॉप करायला लागतात जीवनात. तर अत्यंत महत्त्वाचं आहे राजविद्या ही आमची जी वेबसाईट आहे याच्यामध्ये पूर्ण ज्ञानाचं भंडार आहे आणि तुम्ही रोज थोडं थोडं यातलं वाचन करत जा. काही प्रश्न असेल तर तुम्ही डायरेक्ट चॅटिंगही करू शकता आणि पर्सनली काही कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर कन्सल्टेशन बुक करा. तुम्हाला व्हिडिओ, ऑडिओ आणि चॅटिंग ह्या तिन्हीद्वारे आपण कन्सल्टेशन प्रोव्हाइड करू. धन्यवाद.